वेलकम टू महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आणि त्याचा एक्झाम पॅटर्न समजून घेणार आहे। त्या अगोदर मी तुम्हाला सांगेल आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी त्याच्यामध्ये फर्स्ट इयर डिप्लोमावरती पूर्ण कोर्सेस बनवलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स याचे रेकॉर्डेड कोर्सेस म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस डाऊट क्लिअरिंगसाठी लाईव्ह सेशन्स आणि MCQ टेस्ट सिरीजसुद्धा असेल। तर ते ॲप्लिकेशन तुम्ही जरूर डाउनलोड करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता आपण एक्झाम पॅटर्न आणि सब्जेक्ट समजून घेऊ ते कशा प्रकारे असणार आहेत ते बघा। MSBT डिप्लोमा म्हणजे आपला जो डिप्लोमा आहे महाराष्ट्रामध्ये तो डिप्लोमा MSBT अंडर येतो, म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन। आता डिप्लोमामध्ये आय स्कीम चालू आहे और एक पॅटर्न चालू आहे, तो आय स्कीम पॅटर्न आपण त्याला बोलतो। आय स्कीम डिप्लोमामध्ये चालू आहे। फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट सेमिस्टरचा आपण सब्जेक्ट बघू बघा। फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट सेमिस्टरचे जे सब्जेक्ट आहेत ते ऑल ब्रँचला कॉमन आहेत। ऑल ब्रँच म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, IT, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सगळ्यांना फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे फर्स्ट सेमिस्टरचे सब्जेक्ट सगळ्यांना कॉमन आहेत। आता आपण सब्जेक्ट समजून घेऊ, त्यानंतर एक्झाम पॅटर्न बघू। तुमचं थेरी किंवा प्रॅक्टिकल कशा कंडक्ट केल्या जातील किंवा त्याची मार्किंग स्कीम कशी असेल बघा। सिरियल नंबर 1 सब्जेक्ट इंग्लिश, सब्जेक्ट कोड 22101, पेपर हवर्स 3 आवर्स। तुमचा इंग्लिशचा जो पेपर असेल तर सब्जेक्ट कोड आहे 22101, पेपर हवर 3 आवर्स, 3 तासाचा पेपर असेल तुमचा। ESC म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम, म्हणजे तुमचा प्रत्येक सेमिस्टरच्या एंडला MSBT बोर्ड एक एक्झाम कंडक्ट करेल, तर आपण बोलतो एंड सेमिस्टर एक्झाम। ती किती मार्क्सची एक्झाम असेल? 70 मार्क्सची, 70 मार्क्सची। तिथे तुमची पासिंग आहे 28 मार्क्सला। 70 पैकी 28 मार्क तुम्हाला तिथे पाहिजेत पासिंगसाठी। हे तुम्ही जर कॅल्क्युलेट केले 28 मार्क हे 40% होतात, 70चे 40%। बघा 70 मार्कांचे 70 जे मार्क्स आहेत त्याचे 40% तुमचे किती होतात? 28 मार्क्स, म्हणजे 40% तुमची पासिंग येते। 70 पैकी 28 मार्क तुम्हाला इथे पाहिजेत। नंतर PA म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, मॅक्झिमम मार्क्स, मिनिमम मार्क्स बघा। मॅक्झिमम मार्क्स आणि मिनिमम मार्क्स इथे मॅक्झिमम 70, मिनिमम 28, म्हणजे पासिंगसाठी 28 पाहिजेत, मॅक्झिमम 70 मार्क्सचा पेपर असेल। आता इथे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मॅक्झिमम मार्क्स 30, स्टार मार्क दिलेला आहे। आता स्टार मार्कचं मिनिंग काय आहे ते तुम्हाला मी ॲट द एंड सांगेल। मिनिमम मार्क्स 0, इथे 0 मार्क्स चालतील। टोटल किती आहे? 100 पैकी तुम्हाला 40 मार्क्स पाहिजेत। 100 पैकी कितीचे मार्क्स पाहिजे? 40 मार्क्स, म्हणजे 40% तुम्हाला इथे मार्क पाहिजेत 100 पैकी 40। आणि याचं मिनिंग काय आहे? 30चं स्टार मार्क याचं मिनिंग तुम्हाला ॲट द एंड मी सांगतो। त्यानंतर आपण सेकंड सब्जेक्ट बघू। बेसिक सायन्समध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री, त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22102, पेपर हवर असेल जे पेपर 2 तासाचा पेपर असेल, तिथे 70 किती मार्क्स असतील? 70 मार्क्स असतील। स्टार हॅश तिथे केलेलं आहे बघा, इथे स्टार हॅश दिलेलं आहे। स्टार हॅशचं मिनिंग काय होतं आहे? ही तुमची एक्झाम ऑनलाईन एक्झाम असेल, MCQ बेस बघा। याचं तुमचे मार्क्स आहेत 70 मार्क्स आणि इथे स्टार हॅश दिलेला आहे। तुमची MCQ बेस म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस एक्झाम असेल 70 मार्क्सची। किती मार्क आहेत तुम्हाला पासिंगसाठी? 28 मार्क पाहिजेत पासिंगसाठी। आणि फिजिक्सला इथे प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये 15 मार्क आहेत आणि केमिस्ट्रीला 15 मार्क आहे। इथे 0 चालतील आणि शेवटी परत 100 पैकी 40 दिलेले आहेत बघा। या स्टारचं मिनिंग तुम्हाला ॲट द एंड मी सांगतो, इथं इम्पॉर्टंट आहे हा पार्टसुद्धा। 100 पैकी तुम्हाला 40 मार्क पाहिजेत। देन नेक्स्ट बेसिक मॅथमॅटिक्स, त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22103, पेपर असेल 3 तासाचा, एंड सेमिस्टर एक्झाम, मॅक्झिमम मार्क्स 70, मिनिमम मार्क्स 28। परत PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 30 मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स 30, मिनिमम मार्क्स 0, 100 पैकी 40 मार्क तुम्हाला पाहिजेत पासिंगसाठी। त्यानंतर फंडामेंटल ऑफ ICT 22001, हा सब्जेक्ट सगळ्यांना कॉमन आहे। इथे आपण कम्प्युटरबद्दल बेसिक शिकतो, कम्प्युटरचे बेसिक इथे शिकतो। देन इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये 2 कोड आहेत। ऑलरेडी आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, मेकॅनिकल ग्रुप अँड नॉन मेकॅनिकल ग्रुप। तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा सिलेबस मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे। 22002 आणि 22003 म्हणजे मेकॅनिकल ग्रुप अँड नॉन मेकॅनिकल ग्रुप। आता याची जे बघा इथे मी डॅश 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 केलेलं आहे, याची एक्झाम MSBT बोर्ड कंडक्ट करत नाही, म्हणजे फंडामेंटल ऑफ ICT आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स याची एक्झाम MSBT बोर्ड एक्झाम करत नाही। तर याची एक्झाम तुमची इंटरनल होते, तुमचे कॉलेजचे टीचर तिथे एक्झाम कंडक्ट करून तुम्हाला तिथे मार्क्स देतील, त्यामुळे याची एक्झाम MSBT बोर्ड कंडक्ट करत नाही। वर्कशॉप प्रॅक्टिस
आता वर्कशॉप प्रॅक्टिसमध्ये सगळ्यांचं वर्कशॉप डिफरंट आहे. मेकॅनिकल, सिव्हिल एका ग्रुपमध्ये आहेत, नंतर कम्प्युटर IT एका ग्रुपमध्ये, नंतर इलेक्ट्रॉनिक्स वेगळ्या ग्रुपमध्ये, असं सगळ्यांचं वर्कशॉप इथे सेम आहे. वर्कशॉपमध्ये तुम्हाला बेसिक जे समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर तुम्हाला तिथे कार्पेंट्री, वेल्डिंग याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते. तसंच कम्प्युटर ITला कम्प्युटरबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते, कम्प्युटर हार्डवेअरबद्दल. तर याचीसुद्धा एक्झाम MSBT बोर्ड कंडक्ट करत नाही, ही सुद्धा तुमची इंटरनल एक्झाम होते. बघा इथे डॅश डॅश केलेलं आहे. म्हणजे तुमची जी एक्झाम आहे म्हणजे फक्त तुमच्या 3 सब्जेक्टचीच एक्झाम इथे MSBT बोर्डकडनं केली जाते. म्हणजे इंग्लिश, बेसिक सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री अँड बेसिक मॅथमॅटिक्स, या 3 सब्जेक्टची एक्झाम इथे MSBT बोर्ड कंडक्ट करते. आता बघा, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. इंग्लिश किंवा बेसिक सायन्स किंवा मॅथमॅटिक्स असं एक्झाम्पल घेऊ, आपण पुढे जाऊ. या स्टारचं मिनिंग काय बघा, या स्टारचं मिनिंग तुम्हाला इथे सांगतो मी. स्टार मार्क का दिलेला आहे इथे, या स्टार मार्क इथे का दिलेला आहे. तुमचे जे 30 मार्क्स आहेत, 30 मार्क्सला इथे बाय फॉरगेट केलं गेलेलं आहे. तुमचं जी युनिट टेस्ट होईल, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2, बघा तुमची जी युनिट टेस्ट 1 होईल त्याचे मार्क्स इथे कन्सिडर होतील, युनिट टेस्ट 2चे मार्क्स कन्सिडर होतील, आणि एक तुमचा मायक्रो प्रोजेक्ट इथे असेल. प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टचं वर्क करायचं आहे. मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला तुमचे कॉलेजचे टीचर असाइन करतील, त्यानुसार तुम्हाला तिथे वर्क करून प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचं आहे. तुमचे 20 मार्क्स इथे असतील युनिट टेस्टसाठी आणि 10 मार्क्स तुमचे असतील मायक्रो प्रोजेक्टसाठी. लक्षात घ्या, तुमचे 20 मार्क्स असतील युनिट टेस्टसाठी आणि 10 मार्क्स असतील तुमचे मायक्रो प्रोजेक्टसाठी. आता तुमची जी युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 होईल, आता UT1 जी असेल किंवा क्लास टेस्ट आपण त्याला बोलू, ती 20 मार्क्सची असते. UT1 20 मार्क्सची असते, UT2 20 मार्क्सची असते. ह्या दोघांचा ॲव्हरेज इथे घेतला जातो. UT1 आणि UT2चा ॲव्हरेज इथे घेतला जाईल, बरोबर. 20 पैकी जेवढे मार्क भेटतील इथे, 20 पैकी जेवढे मार्क भेटतील त्याचा ॲव्हरेज इथे घेतला जाईल, ते मार्क इथे घेतले जातील. आणि 10 मार्क्सचा तुमचा मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला तुमचे टीचर असाइन करतील. बघा आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे, इथे 30 स्टार असं दिलेलं आहे. आता हे 20 + 10 30 होते, इथे 0 दिलेलं आहे. नंतर पुढे बघा 70 + 30 किती होतं, 100 आउट ऑफ तुम्हाला 40 मार्क पाहिजेत, 40 मार्क पाहिजेत. आणि इथे समजा तुम्ही समजा युनिट टेस्टमध्ये फेल झाले किंवा युनिट टेस्टमध्ये तुम्ही अटेम्प्ट केलीच नाही, तुम्ही ॲब्सेंट होते किंवा तिथे तुम्हाला कमी मार्क्स भेटले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला तिथे फेल तुम्ही होणार नाही, इथे तुम्ही फेल नाही होणार आहेत. इथे तुम्ही फेल नाही होणार. समजा तुम्हाला मी आता एक एक्झाम्पल घेतो. इथे समजा तुम्हाला पहिल्या UTमध्ये 20 पैकी 4 मार्क भेटले, दुसऱ्या UTमध्ये 20 पैकी 6 मार्क भेटले. पहिल्या UTमध्ये 20 पैकी 4 भेटले, दुसऱ्या UTमध्ये 20 पैकी 6 भेटले. याचा मी जर ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला, याचा जर ॲव्हरेज घेतला तर इथे मला 5 मार्क्स होतात. 20 पैकी किती मार्क्स होतात, 5 मार्क्स. समजा इथे मला ॲज पर कॅल्क्युलेशन, इथे मी एक्झाम्पल जे घेतलेलं आहे, इथे हे एक्झाम्पल जे घेतलेलं आहे, एक पहिल्या युनिट टेस्टमध्ये 4 मार्क भेटले, दुसऱ्या युनिट टेस्टमध्ये 6 मार्क भेटले, तर माझा ॲव्हरेज किती आला, 5 मार्क्स. तर इथे मला किती मार्क झाले, 5 मार्क्स झाले. आणि मायक्रो प्रोजेक्ट मी केलाच नाही समजा, तर मला 0 मार्क्स भेटले. किती मार्क्स भेटले, 0. मायक्रो प्रोजेक्ट मी सबमिट केलाच नाही. तर बघा इथे तुमचा 30 पैकी तुम्हाला किती मार्क भेटले, मग 30 पैकी तुम्हाला 5च मार्क भेटले. 30 पैकी किती मार्क भेटले, तुम्हाला 5च मार्क भेटले. तर 28 + 5 किती होतील, बघा हा 70 + 30 मिळून 100 झालेला आहे. तर 28 + 5 तुमचे किती झाले, 28 + 5 तुमचे 33 झाले. म्हणजे तुम्ही इथे फेल कन्सिडर व्हाल. इथे तुम्ही काय व्हाल, फेल कन्सिडर व्हाल. तुम्हाला 100 आउट ऑफ 40 मार्क्स पाहिजेत. आता बघा दुसरं मी एक्झाम्पल सांगतो. ह्या सेम केसमध्ये तुम्हाला UT1मध्ये 10 मार्क भेटले, UT2मध्ये 10 मार्क भेटले. तुमचा ॲव्हरेज आला इथे 10. तुमचा ॲव्हरेज इथे आला 10. बघा इथे तुमचा ॲव्हरेज 10 आला, तर इथे मी 10 लिहितो. आणि तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट सबमिट केला. मायक्रो प्रोजेक्टला तुम्हाला 8 मार्क भेटले 10 पैकी. टोटल किती झाले, 18. तर तुम्हाला 30 पैकी इथे किती मार्क भेटले, 18. 30 पैकी किती मार्क भेटले, 18. मग 28 + 18 किती झाले, ते तुमचे 100 आउट ऑफ मार्क झाले, बरोबर. 28 + 18, 28 + 10 38, 38 आणि 8 तुमचे 46. म्हणजे तुम्हाला इथे किती मार्क भेटले, 100 आउट ऑफ 46 मार्क्स भेटले. तरच तुम्ही पास व्हाल. 100 पैकी तुम्हाला किती मार्क भेटले, 46. बघा
पण इथे तुम्हाला 28 मार्क्स घेणं कंपल्सरी आहे. इथे तुम्हाला 28 मार्क्स घेणं कंपल्सरी आहे. इथे तुमचे 28 मार्क्स नसतील, समजा इथे तुम्ही आउट ऑफ मार्क जरी घेतले ते चालणार नाही. इथे 30 आउट ऑफ 30 जरी घेतले आणि इथे कमी मार्क घेतले तर चालणार नाही. तुम्हाला इथे मिनिमम 28 मार्क्स पाहिजेतच. आता मी अजून एक एक्झाम्पल घेतो हायर लेवलचं. समजा तुम्हाला इथे पहिल्या UTमध्ये 20 आउट ऑफ 20 भेटले, दुसऱ्या UTमध्ये 20 आउट ऑफ 20 भेटले, तुमचा ॲव्हरेज आला 20. तुमचा ॲव्हरेज आला 20. आता बघा तुमचा ॲव्हरेज किती आलेला आहे, 20 आलेला आहे. इथे मायक्रो प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 10 मार्क भेटले, 10 पैकी 10. तुम्हाला 30 पैकी किती मार्क झाले, इथे 30 पैकी 30 मार्क झाले. किती मार्क झाले, 30 पैकी 30 मार्क झाले. आता बघा समजा तुम्ही इथे आता 70 पैकी 20च मार्क्स स्कोअर केले आणि इंटरनल तुम्हाला 30 पैकी 30 भेटले, म्हणजे इंटरनलची युनिट टेस्ट झाली तिथे, तर 20 अधिक 30 किती आले, 50 झाले. पण तुम्ही फेल का कन्सिडर व्हाल, कारण तुम्हाला इथे मिनिमम 28 मार्क्स पाहिजेत. तुम्हाला इथे मिनिमम 28 मार्क्स पाहिजेत तर तुम्ही पासिंग कन्सिडर होईल. इथे जरी तुम्ही फुल मार्क्स स्कोअर केले तरी तुम्हाला तिथे पासिंग होणार नाही. दोघांचे मिळून तुमचं 100 आउट ऑफ 40 पाहिजे, पण इथे मिनिमम 28 पाहिजे. अजून तुम्हाला इथे एक्झाम्पल देतो. समजा तुम्हाला पहिल्या UTमध्ये 0 मार्क्स भेटले, दुसऱ्या UTमध्ये 0 मार्क्स भेटले, तुमचा ॲव्हरेज 0 आला. इथे तुमचा ॲव्हरेज 0 आला. मायक्रो प्रोजेक्ट पण तुम्ही सबमिट नाही केला, इथे पण तुम्हाला 0 मार्क्स भेटले. 30 आउट ऑफ तुम्हाला किती मार्क्स भेटले, 0 मार्क्स भेटले. 30 आउट ऑफ किती मार्क्स भेटले, 0 मार्क्स भेटले. आता बघा समजा तुम्हाला 100 आउट ऑफ 40 मार्क्स पाहिजे, पण तुम्हाला 30 पैकी 0 मार्क्स भेटले तिथे, पण तुम्ही इथे जर 70 पैकी 40 मार्क स्कोअर केले तरी तुमचा इथे पासिंग कन्सिडर होईल. बघा लक्षात घ्या, इथे तुम्हाला मिनिमम 28 पाहिजेत, पण तुम्ही 70 पैकी इथे 40 स्कोअर केले किंवा 70 पैकी 50 स्कोअर केला ते तुमचा 100 पैकी इथे किती कन्सिडर होईल, 50 मार्क्स कन्सिडर होतील. अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे. हा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. म्हणजे युनिट टेस्टला सुद्धा इथे महत्त्व दिले गेलेलं आहे. बरं, युनिट टेस्टला सुद्धा इथं महत्त्व दिले गेलेलं आहे. तुमचं युनिट टेस्ट तुम्हाला चांगलं पर्सेंटेज स्कोअर करायचं आहे तर तुम्ही युनिट टेस्टचा अभ्यास करा, युनिट टेस्ट 1चा अभ्यास करा, युनिट टेस्ट 2चा अभ्यास करा. चांगला ॲव्हरेज आला पाहिजे, नंतर मायक्रो प्रोजेक्टमध्ये चांगले मार्क पाहिजेत, तर तुमचा फायनल ॲव्हरेज चांगला येईल. म्हणजे तुमचा जिथे प्रोफाईल चांगला असेल फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत. बघा अशा प्रकारे तुमचा एक्झाम पॅटर्न असेल. यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.